पुढची बातमी बघूयात। तमिळ सेल्वन यांची दादागिरी फडणवीसांना मान्य आहे का असा सवाल संजय राऊतांनी केलाय। तमिळ सेल्वन यांना भाजपमधनं काढून टाकलं पाहिजे असंही संजय राऊत म्हणालेत। तमिळांविरोधात कुणी वाईट बोलेल तर आम्ही लाखांची रॅली काढू असं म्हणत भाजप आमदार तमिळ सेल्वन यांनी ठाकरे बंधूंना इशारा दिला। त्यावरती अविनाश जाधव यांनी देखील उत्तर दिलं। ते जे कोणी तमिळ सेल्वन आहेत त्यांनी एक समजून घेतलं पाहिजे की त्यांचा तामिळमधला एक नेता इथे आलाय आणि त्याने महाराष्ट्राविरुद्ध वक्तव्य केलंय म्हणून आम्ही चिडलेलो आहोत। आम्ही तामिळ जनतेविरुद्ध भूमिका कुठलीच घेतलेली नाहीये। तो जो कोणी नेता आला होता तिकडून त्याचे कान उपटायला पाहिजे होते। ही दादागिरी कसली चालली आहे तुमची? देवेंद्र फडणवीसने दादागिरी मान्य आहे का महाराष्ट्राच्या विरुद्ध? तुमचा आमदार आहे भाजपचा, तुमचा माणूस इकडे येतो आणि महाराष्ट्राला मराठी माणसाला मुंबईत तुमची नाही सांगतो आणि याचं समर्थन हा तामिळ आमदार करतोय का? याला भाजपनं काढून टाकलं पाहिजे। जर तुम्ही महाराष्ट्र प्रेमी असाल तर पक्षातून याला पुढली उमेदवारी देता कामा नये। मुळात असं आहे की तामिळ लोकांबद्दल बोललेलं नाही तर खाली आहे तो जो कोण एक भारतीय जनता पक्षाचा नेता आलेला त्यांनी जे काय वक्तव्य केलं त्याच्यावर बोललेले। याच्यामध्ये उगीच ते मराठी विरुद्ध तामिळ करण्याचा जो प्रयत्न तामिळ सेल्वन करतायत मला असं वाटतं अत्यंत चुकीचं आहे आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पाडून द्यावा किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या डोक्यात प्रकाश पाडावा। आता बातमी अमरावतीच्या महापौर पदासाठी 1.25 वर्षांचा फॉर्म्युला ठरलाय। पहिल्या 1.25 वर्षामध्ये भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर असणार आहेत तर दुसऱ्या 1.25 वर्षामध्ये भाजपचे आशिष अतकरे हे अमरावतीच्या महापौरपदी असतील। तर कोल्हापूरच्या महापौर पदासाठी भाजपकडनं रूपा राणी निकम यांचं नाव जाहीर करण्यात आलंय। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडनं निकम यांच्या नावाची घोषणा झाली। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय आणि आता कोल्हापूरच्या महापौर पदासाठी नाव घोषित झालंय भाजपकडनं रूपा राणी निकम यांचं।